तर नमस्कार सर्वांना. जसं की दिसत आहे परत गाडीतनंच फिरत आहे. तर आजचा माझ्याबरोबर जी कंपनी आहे त्यांचा आणि माझा तसं बघायचं गेलं तर हा ऐतिहासिकच दिवस नोंद करावी आमच्या आयुष्यात. हा कुठेतरी व्हिडिओ जो करायला लागलोय तो पुन्हा प्रत्येकाला रिलेट होईल. 10वीपासनं म्हणजे साधारण आम्ही 10वी जी कोण गाडीत आहेत, मी नंतर सगळ्यांचं इंट्रोडक्शन करतोच, 17-18 साली झालो तेव्हापासनं जो फिरायला जायचा, फिरायला कुठं जायचं तर गोव्याला जायचं. अट्टाहास म्हणा, प्लॅन म्हणा, ती जिद्द म्हणा जी आहे ते आता 10वी नंतर जी 12वी झाली, 12वी नंतर तर ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं पहिलं वर्ष सफाई आल्यावर आम्ही चाललोय गोव्याला. शाळेतलीच मित्र आहे, जवळची मित्र एकदम. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचं पण नाव आम्ही गोवा वॉरियर्स ठेवले. तर सगळ्यात पहिलं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे द लॉर्ड प्रतीक बनगे, आमचे एकदम जवळचे सहकारी, खास मित्र एकदम. तर ही गाडी प्रतीक त्यांचीच आहे. गाडी आहे ग्रँड आय10 निऑस CNG. तुम्ही जर का CNG वापरत नसाल तर तुम्ही एकदा विचार करायला पाहिजे. लॉर्ड बनगे, तुम्ही काय सांगाल गाडीविषयी आणि आपल्या एकंदरीत प्रवासाबद्दल? CNG प्लस पेट्रोल चांगलं पडते वापरायला आणि फायदेशीर पण पडते. कमी CNG मध्ये खूप फिरू शकताय तुम्ही, एवढंच सांगू शकतोय. जर CNG प्लस पेट्रोल गाडी नसेल तर नक्की विचार करा. ओके. आणि लॉर्ड बनगेंच्याच मागं दिसत असतील जे कायम आमच्या समवेत असतात, आमच्या सुखदुःखात, आमच्या प्रत्येक गोष्टीत असतात, ते म्हणजे बावड्याचा दादा, म्हणजे आमचे ऋतुराज दादा वेगळे आणि हे आमचे धाकटे ऋतुराज दादा म्हणजेच ऋतुराज शिंदे. तर ऋतुराज, आता आपण निघालेलो आहे विरार जंक्शनच्या इथं, नाश्ता केलेला आहे. काय सांगाल तुम्ही? इडली वडा खाऊन मस्त मजा आलेली आहे. सांबर 3 वेळा घेतलेला आम्ही, त्यामुळे पोट भरून आम्ही चाललेलो आहे पुढे. आणि जे तिसरं व्यक्तिमत्व आहे जे माझ्या सीटच्या मागे बसले, ते व्यक्तिमत्व तसं बघायला गेलं तर खऱ्या अर्थानं खूपच मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जास्त लाईमलाईट मध्ये नसतात, पण त्यांना लाईमलाईट मध्ये घेण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. ते म्हणजे धीरज भुयेकर पाटील. धीरज, जरा काहीतरी तुमचे 2 शब्द व्हावेत अशी विनंती. पुढच्या निवडणुकीला आमचाच गुलाल आहे. काही नाही, एवढे 2 शब्द आहेत. तर असा आमचा हा ऐतिहासिक प्रवास चालू आहे. अशा तऱ्हेने गोव्यात एंट्री मारलेली आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणायला काय हरकत नाही, गोवा इज ऑन झालेला आहे त्या ठिकाणी. हे आता काबो दे रामा फोर्ट मध्ये आम्ही प्रवेश घेतलेला आहे आणि आम्ही गडाची मोहीम करण्यासाठी निघालेलो आहे. तिथे प्रतीक आहे, ऋतुदादा आहेत, तर मागं बघ की रे, तेवढी तसदी घे की. आणि धीरज आहे, काबो दे रामा फोर्ट, साऊथ गोवा. काबो दे रामा फोर्टवरच्या बीचचे हे काही दृश्य. तो बघायचो. कुठला बीच आहे हा प्रतीक सर? आम्ही काबो दे रामा फोर्ट, पेबल बीच जात आहोत. हे जातानाचे दृश्य काही आहेत. ही आमची सवंगडी किल्ला उतरताना. हा असा ॲम्बियन्स आहे. गेल्या वेळी तुम्ही तुला फोटो दाखवतो डिसेंबर मध्ये. काय झालं परीक्षेत एवढा विषय दुसरं पण असं काय आज सोडा. आपल्याकडे नवीन आहे, माणसं किती पण नवीन शोधू, आपल्याकडे हे नवीन. कसं आहे बघा बीच, एकदम क्लीन, गर्दी नाही, काही नाही. द पेबल बीचच्या इथं ठिकाणी मस्तपैकी लाटांच्या आवाजात मग्न असताना इथं माझ्या डाव्या बाजूला
फोटोग्राफीचा काही छंद प्रयत्न चालू असलेला दिसतोय. द आर्ट अँड द आर्टिस्ट इथं दिसत आहेत. आणि सगळंच मागं टर्न अराउंड केलं तर हे साहेब पण दिसतात आणि काही नागरिक निसर्गाचा आस्वाद घेताना त्या ठिकाणी हे बघा लाट बघा. कसा निसर्ग आहे. निसर्गाच्या सानिध्यात जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, असं म्हणत प्रतीकनं टाइम लॅप्स करायला सुरुवात केली आणि काबो दे रामा फोर्टवरच्या एका मस्तपैकी कोपऱ्यावरच्या कट्ट्यावर जाऊन आम्ही हे व्हिडिओ करत निवांत वायफळ चर्चा करत बसलो. सनसेट पॉइंटवरील काही रूमकडे जाताना गाडीतच आ अंटे अमलापूर रोड गाणं आपोआप लागले प्लेलिस्ट मध्ये आणि आम्ही नाचायला. अहो मी नाचणं ठीक आहे हो, गाडी चालवणारा प्रत्येक बी ठुमकं मारायला लागला. आता काय बोलायचं आणि कुणाला कसं बोलायचं हे काय मला कळलं. की आ अंटे अमलापुराचा अर्थ बी माहित आहे, तर गाण्याची वाईब काहीतरी वेगळी दिसते. हा आहे बटरफ्लाय बीच, साऊथ गोवा. बटरफ्लाय बीच करून आम्ही गेलो कोला बीचवर बॅक वॉटरला कायाकिंग करायला. बर, बोटिंग कुणाला येते? पहिल्यांदाच मी तरी कायाकिंग करत होतो आणि त्यात गर्दी जाम. एकाच लॉट मध्ये सगळी सोडल्या गेलं. काय कळ ना कुणाला कशाचा मेळ बसना. तरी पण आम्ही आपलं एन्जॉय करत जरा व्हिडिओ करत मजा घेत बसलेलो. ते बघा ऋतुराज त्यांची बोट ढकलायला, तर ही हातानं बोट ढकलून बोटिंग करायची वेळ आमच्यावर आली. की प्रतीक आणि धीरजला बोटिंग करताना बघून मला एक गाणं आठवलं आणि मी गुणगुणायलाच लागलो. हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले, जीवन की हम सारी रस्में तोड़ चले. अरे हे बघा हे असे बोटिंगचा प्रकार सगळा चालू आहे. दिद्या दोन्ही आमच्या आडव्या आल्या, बोटच्या धडकून गेल्या. सनसेट बघायची काय मजा आवरच असती हे मला इथं बसून कळालं. मस्तपैकी सनसेट होताना आम्ही बघत बसलेलो. गोव्याचे परिणाम एवढं सगळं चप्पल तुटलेलं आहे. आता मानवाने फिरायची वेळ आलेली आहे. व्हिडिओ काढताना माझं लक्ष एकदम प्रतीककडे गेलं. कसल्या गहन विचारात होता मला काय कळलं नाही. मला वाटते माझं लग्न कधी होणार, कधी मी असं गोव्याला माझ्या बायको बरोबर येणार असाच विचार करत असेल. मस्तपैकी स्टाईल मध्ये उभारून हवेत माझा शर्ट उडत होता. धीरजनं हा व्हिडिओ कॅप्चर केला. आपल्याला लय आवडला बरं का. आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजे कोल्हापूरकडे. तर जाता जाता मला असं सांगावंसं वाटतंय की माझा आजोळा आहे गोवा, त्यामुळं माझे आजी आजोबा गोव्यात राहतात, ते स्थायिकच आहे तिथं. मग आम्ही निघालो एक सरप्राईज व्हिजिट त्यांना द्यायला. तर ही कंटाळलेली चेहरे बघा आणि विदाऊट कंटाळता पूर्ण ट्रिपभर गाडी चालवताना प्रतीक. सांगायला कौतुकच आहे, प्रतीकनं पूर्ण ट्रिप गाडी मारलेली आहे. आजी आजोबा आणि मामांना भेटून खूप बरं वाटलं. तर अशा तऱ्हेने आमची गोवा ट्रिप पूर्ण झालेली आहे आणि आम्ही परत कोल्हापूरला जात आहोत. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ मी फक्त एंटरटेनमेंटसाठी केलेला आहे.